अगं माझं श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. हा आता 20वा अभंग आहे. याचा पूर्वार्ध मागच्या वेळेला झाला होता. याच्या उत्तरार्धावर आता आपण प्रवचन करणार आहोत. करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे बीज साधनाचे सार, मंत्र बीज हरी. आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरी नाम जपता घडे, एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयेसी होय हरी रूप. तेव्हा नवविधा भक्ती याच्यावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातली आज ही 5वी भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. प्रत्येक भक्तीमध्ये आधी गौणी भक्ती असते आणि पराभक्ती, अशी भक्तीचे 2 प्रकार आहेत. गौणी भक्ती आणि पराभक्ती. सद्गुरूंच्या प्राप्तीच्या आधी जी ईश्वराची भक्ती केली जाते, त्याला जशी काय कळेल, जशी काय समजेल त्याप्रमाणे, त्याच्या समजुतीप्रमाणे, कुणी काही सांगितलं याच्याप्रमाणे किंवा कुठे वाचलं याच्याप्रमाणे तो आपल्या भावाने जी भक्ती करत असतो भक्त, त्याला गौणी भक्ती असं म्हणतात. आणि त्या गौणी भक्तीचं फळ असं आहे की परमेश्वर त्याला प्रसन्न होतो आणि त्याला सद्गुरूंच्या स्वाधीन करतो, सद्गुरूंची भेट घडवून देतो. आणि नंतर त्या पराभक्तीला सुरुवात होते. पण ह्या नवविधा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेतच म्हणाले. ती गौणी भक्त असली तरी तो नवविधा भक्ती करू शकतो, आणि ती पराभक्ती असली म्हणजे सद्गुरूंची भक्ती आहे तर त्यातही तो नवविधा भक्ती आहेच. म्हणजे नवविधा भक्ती दोन्ही प्रकारांनी आपल्याला बघायची आहे. तेव्हा ही अर्चन भक्ती आहे म्हणाले. जेव्हा सद्गुरूची भक्ती घडते तेव्हा त्याला पराभक्ती असं म्हणतात. मग ही गौणी भक्ती काय आहे, अर्चन भक्ती? तर सर्वसाधारण सर्व करत असतात लोक. नित्यनेम सकाळी उठतात, स्नान करतात, शुचिर्भूत होतात, संध्या करतात, गायत्रीचा जप करतात, पंचायतन पूजा करतात. जसे आपण सांगितलं, पंचायतनाचा आपण फोटो दिला होता. गणेश, सूर्य, दुर्गा, शिव आणि विष्णू या मुख्य 5 देवतांची पूजा ही अर्चन भक्ती, याला अर्चन भक्ती असं म्हणतात. अर्चन म्हणजे पूजा करणे. तेव्हा ही अर्चन भक्ती आहे. काया वाचा मनी, काया वाचा मनी, चित्ते वित्ते जीवे प्राणी, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. म्हणजे काया वाचा मन, पूजा करताना नुसतं आपलं काहीतरी देव काढायचे तामणामध्ये आणि रुटीन सारखं काहीतरी प्रक्रिया म्हणून करायची असं नाही. तर काया वाचा मने, कायेने आपण आपल्या हाताने देवाना सर्व हे केलं पाहिजे. वाचेनी स्तोत्र वगैरे, मंत्र वगैरे आपण म्हणतो, आणि मनानी, मनोभावानी, मनातल्या प्रेमभावानी, कायेनी आणि वाचेनी, अशा तिन्ही गोष्टींनी जेव्हा भगवंताची पूजा केली जाते, देवतांची पूजा केली जाते किंवा सद्गुरूंची पूजा केली जाते, तसंच चित्ते वित्ते जीवे प्राणे, चित्तामधून वित्ते म्हणजे धनानी, धन खर्च करून, आणि जीवे प्राणे म्हणजे आपला जीव लावून प्राण समर्पण करून जे अर्चन त्या याचं सद्गुरूंचं केलं जातं किंवा देवतेचं केलं जातं, त्याला अर्चन भक्ती असं म्हणतात. सद्भावे भगवंत अर्चने,
या नाव अर्चन भक्ती. तेव्हा अशी अर्चन भक्ती घडल्यानंतर सर्व दोष जातात, सर्व पाप निघून जातं, पाप धुवून निघतं आणि तो शुद्ध होतो. म्हणून मूर्तीला मंगल स्नान घालावं, सुगंधी पुष्प गंधाक्षतांनी परमेश्वराची पूजा करावी, निरांजन कापूर लावून आरत्या म्हणाव्या, नैवेद्य दाखवावा, हे सगळं आपण करत असतो. निरनिराळे स्तोत्र प्रेमाने म्हणून भगवंताला आळवावं आणि मग शेवटी घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणून त्याला साष्टांग वंदन करावं आणि त्याच्या कृपेचा आशीर्वाद मागावा. असा त्या भक्ताचा नित्यक्रम होतो. तेव्हा तो परमेश्वराची भक्ती करत असेल, परमेश्वराच्या निरनिराळ्या मूर्तींची भक्ती करत असेल, तर ही गौणी भक्ती त्याची होते, अर्चन भक्ती. आणि असं नित्य कार्यक्रम केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. पण ही भक्तिभावाने करायला पाहिजे. चित्ते वित्ते सगळं करून मनोभावे, नाहीतर नुसतं एक आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं असं, तर त्याचा काही उपयोग होत नाही. असा त्याचा नित्य कार्यक्रम सुरू होतो, त्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आणि म्हणून तो हळूहळू परमेश्वर चरणी लोटांगण घालून लीन होतो. म्हणजे या अर्चन भक्तीने काय होतं, पूजा केल्यामुळे भक्ताचं मन त्या परमेश्वराच्या चरणी लीन होत राहतं. लीन म्हणजे हळूहळू विरघळत राहतं. त्याला ते द्रवीभूत होतं, मन हे द्रवीभूत होतं. नाही तर मन एवढं कडक होऊन जातं की त्याच्या ठिकाणी काही भाव राहत नाही. पण परमेश्वराची भक्ती ही अर्चन भक्ती करायची आहे, तर त्याचं अर्चन करता 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 त्याचं मन त्या परमेश्वराच्या चरणी लीन होत जातं, सद्गुरूंच्या चरणी लीन होत जातं आणि चरणावर लोटांगण घालूनच कायम राहावं असं त्याला वाटतं. आणि त्या सिंधूमुळे, त्या मुळेंची आई, त्या रोज आम्हाला फोन करतात. त्यांचं नित्य संध्याकाळचं जप वगैरे झाला की आम्हाला फोन करतात. त्यांना त्याच्याशिवाय राहत नाही. आणि फोन केल्यानंतर थोडा वेळ जरी बोललं तरी ते नमस्कार करतात. तेव्हा म्हणाले, ही अशा रीतीने सद्गुरूंचं अर्चन केल्यामुळे काय होतं की हळूहळू मन ते त्या सद्गुरूंच्या चरणी, परमेश्वर चरणी लीन होत जातं. लीन होणं म्हणजे विरघळणं. भक्ती म्हणजे काय, तर आपण विरघळत जाणं. विरघळत गेले असताना आपलं वेगळेपण नष्ट होतं आणि वेगळेपण नष्ट होणं हीच तर भक्ती आहे. भक्ती भक्ती केल्यामुळे वेगळेपण नष्ट होतं, म्हणजे आपण सद्गुरूंशी, ईश्वराशी एकरूप होतो. शेवटी सद्गुरूंशी ईश्वराशी आपण एकरूप होणं हेच तर भक्ती आहे, हेच तर त्याचं ध्येय आहे. आणि म्हणून अर्चन भक्तीमुळे हळूहळू आपण परमेश्वर चरणी लीन होत जातो. आपल्याला असं वाटतं की आपण नुसतं काय पूजा केली, पण ते नुसती पूजा असते, त्याचे कितीतरी लाभ असतात, कितीतरी महात्म्य त्याचं असतं. तेव्हा कधी कधी संसाराच्या व्यवहारासाठी त्याला बाहेर जावं लागतं, काहीतरी अडचण असते, पण परमेश्वराला वंदन करण्याची जी संधी मिळेल, ती संधी तो प्राप्त करून घेतो. तसंच म्हणाले, ही जशी परमेश्वराची मूर्तीची भक्ती करतो, ऐसेची सद्गुरूचे भजन, तर त्याचप्रमाणे पराभक्ती, जो सद्गुरूंचा भक्त असेल तो पराभक्ती करतो. ऐसेची सद्गुरूचे भजन करुणी असावे अनन्य. असं कीर्तन केल्यामुळे, असं पूजन केल्यामुळे अर्चन भक्ती तो सद्गुरूंशी अनन्य होत जातो. अनन्य म्हणजे त्याला दुसरं काही, सद्गुरूशिवाय दुसरं काही त्याला दिसत नाही. या नाव भगवत भजन पाचवी भक्ती, याला भगवत भजन असं म्हणतात. ही पाचवी भक्ती आहे. आणि जेव्हा त्याला अशी, आता नेहमीच त्याला असं प्रत्यक्ष पूजा करणं शक्य नसतं, तेव्हा तो काय करतो, भक्त आमच्याकडे येतात
आता मगाशीच भोसले आले होते आपले, त्यांनी त्यांच्याबरोबर ते पाटील आले होते, त्यांनी हार आणला, पूजा केली, पुष्प अर्पण केले. पण म्हणले नेहमीच असं करणं, प्रत्यक्ष करणं, सद्गुरूंची पूजा करणं शक्य नसतं. तेव्हा मग काय करायचं? तसं तेव्हा तो सद्गुरूंची मानस पूजा करतो. आमचे महाराज सांगायचे, अरे नेहमीच तुम्हाला पूजा करणं, प्रत्यक्ष पूजा करणं शक्य होणार नाही. तेव्हा म्हणले सद्गुरूंची मानस पूजा करावी. आणि काय होतं मानस पूजा म्हणजे त्याला ते सोपं असतं म्हणा, की मना एरवी दुसरी प्रत्यक्ष पूजा करायची तर काय चंदन पाहिजे, मग गंध उगाळा लागतं, पुष्प आणावे लागतात, हार आणावा लागतो, नैवेद्य तयार करावा लागतो, दूध, दही, घृत सगळं तयार करावं लागतं. ते सर्व हे पूजेचं साहित्य जमवावं लागतं. पण म्हणले मानस पूजा असं आहे की तिथे मनच सर्व पदार्थ होत. आपलं मनच सर्व पदार्थ रूप घेतं. पूजेचे सर्व जे पदार्थ आहे ते मनच त्याचं रूप घेतं आणि ते सर्व उपहार मनानेच तयार करतो आणि मनानेच सद्गुरूला तो अर्पण करतो. आणि उलट हे तर श्रेष्ठ आहे म्हणाले. एरवी अर्चन करताना, पूजा करताना मन तिथे असेलच असं नाही म्हणाले. पूजा करतोय पण मन कुठेतरी फिरायला जाऊ शकतं, मन कुठल्या तरी व्यवधानात असू शकतं. परंतु मानस पूजा करायची तर म्हणले तिथे मनच पाहिजे. तिथे मन असतंच म्हणले, त्याला कंपल्सरी तिथे राहावंच लागतं. कारण पूजेची सर्व साहित्य हे मनच होतं आणि म्हणून मानस पूजा करून तो सद्गुरूला अर्चन करतो, त्यांचं अर्चन करतो आणि सर्व अर्पण करतो. त्यामुळे काय होतं, त्याच्या हृदयामध्ये सद्गुरूंची मूर्ती ठसून राहते. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, अशी ती अर्चन भक्ती आहे. तेव्हा अशी मानस पूजा ही करावी. सर्व भक्तांनी मानस पूजा करावी, म्हणजे त्याला काही कुठलीही अडचण येत नाही. मानस पूजेमध्ये मनाने कुठलंही त्याला गोष्ट आणता येते. त्याला असं वाटलं की नाही आता सोन्याचा हार आपण सद्गुरूंना घालावा, तर सोन्याचा हार तो मनानेच तयार करतो. त्याला वाटलं हिऱ्याचा हार घालावा, तर हिऱ्याचा हार तो मनाने तयार करतो. असं सर्व वस्तू तो मनाने करू शकतो आणि त्याच्यामुळे मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की तो सद्गुरूंशी एकरूप होतो आणि सद्गुरूंची मूर्ती हृदयात त्याच्या ठसते. तेव्हा ही अशी अर्चन भक्ती आहे. त्याच्यानंतर सांगतात की वंदन भक्ती, 6वी जी आहे ती वंदन भक्ती आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशामधून मुसळधार पाऊस पडत असतो, आताही पाऊस पडतोय खूप जोरात त्याच्यामुळे मला जोरात बोलावं लागतंय. आकाशामधून पाऊस पडतो आणि त्यांनी जे पाणी जमिनीवर पडतं म्हणाले, ते नदी नाल्यांमधून होऊन सागरापर्यंत जातं. शेवटी सागराला ते प्राप्त होतं. तसं म्हणले तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार करा, वंदन भक्ती म्हणजे नमस्कार करा, पण भाव ठेवा की हा नमस्कार त्या श्रीहरीला, सद्गुरूला आहे. मग तुमच्या समोर कुठलेही देव असतील त्या देवाला तुम्ही नमस्कार करता वंदन करता, परंतु ते सद्गुरूला पावतं किंवा श्रीहरीला पावतं. तेव्हा या पृथ्वीचा जो विस्तार आहे म्हणाला, हा पृथ्वीचा विस्तार 56 कोटी योजना आहेत. 56 कोटी योजना असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं. आणि त्यात त्या ठिकठिकाणी विष्णुमूर्ती आहेत. तुम्ही बघा कुठल्याही देशात विष्णुमूर्ती सापडतात. मध्येच बातमी येते की पाकिस्तानात विष्णुमूर्ती सापडली,
मग ते बांगलादेशमध्ये विष्णुमूर्तीमध्ये सापडली, कंबोडियात सापडली, इंग्लंडमध्ये सापडली. अशा अशा बातम्या येत असतात मधून मधून, आम्ही वाचत असतो. म्हणजे काय, या पृथ्वी, जेवढी पृथ्वी आहे त्या पृथ्वी हे विष्णुमय आहे म्हणलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सर्व अमंगळ. तेव्हा म्हणले भगवान विष्णू हे सर्वकडे आहेत. कुठल्याही देशात जा म्हणले तुम्हाला त्यांची मूर्ती सापडेल. तेव्हा भगवान विष्णू सर्वकडे आहे म्हणाले. आणि त्यांना अत्यंत प्रेमाने साष्टांग नमस्कार करावा, याला वंदन भक्ती असं म्हणतात. तो सगळीकडे भगवान विष्णूची मूर्ती सापडते. म्हणजे भगवान विष्णूची मूर्ती सर्व ठिकाणी आहे, म्हणून सर्व ठिकाणी ती आपण नमस्कार करावा. पाकिस्तानात विष्णुमूर्ती सापडली, इंडोनेशियामध्ये सापडली, बांगलादेशात सापडली, कंबोडियात अंकोर वाट नावाचं एक अतिप्राचीन विष्णू मंदिर आहे तिथे. आणि तिथली मूर्ती एवढी सुबक आहे, इतकी रेखीव आहे ती मूर्ती कंबोडियामध्ये. आता मध्येच आता पेपरमध्ये बातमी आली होती की कंबोडिया इंडोनेशियाच्या याच्यामध्ये हे सुरू झालं, लढाई सुरू झाली, वॉर सुरू झाला. का तर म्हणले ते कशावर, तर भगवान शंकराचं एक मंदिर आहे तिथे, त्या मंदिरावरून एक देश म्हणतो की हे मंदिर आमचं आहे, आमच्या हद्दीत आहे. दुसरा देश म्हणतो की हे आमच्या हद्दीत आहे. याच्यावरूनच म्हणले युद्ध सुरू झालं तिकडे. भगवान शिवाचं मंदिर आहे खूप मोठं. तेव्हा कंबोडिया आणि इंडोनेशिया याच्यामध्ये त्याच्यावरून युद्ध सुरू झालंय. म्हणजे तसंच कंबोडियामध्ये अंकोर वाट नावाचं अतिप्राचीन आणि खूप भव्य असं विष्णू मंदिर आहे. तेव्हा असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण नमस्कार करतो. तेव्हा म्हणले या नमस्कारामुळे काय होतं, तर आपल्या अंगात नम्रता येते. म्हणून आपल्याकडे नमस्कार करण्याची प्रथा आहे. इतर ठिकाणी, इतर देशामध्ये कसं आहे, हस्तांदोलन करा, हात मिळवायचा, हस्तांदोलन करणे. पण आपण कोणी भेटलं तर नमस्कार करतो. कारण नमस्कार केल्यामुळे काय होतं की नम्रता येते, अहंकार निघून जातो. जेवढं तुम्ही लीन व्हाल, काय तेने कोंडिले अनंता असं म्हणतात. नम्र झाला सर्व भूता, तेने कोंडिले अनंता. परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर आपण नम्र झालं पाहिजे, अत्यंत नम्र झालं पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं की कोणी बोलत असताना वादावादी होते, हे होते. तर आपण अत्यंत नम्रतेने आपण बोललं पाहिजे. तिथे म्हणले असंच आपला भाव पाहिजे की भगवान विष्णू याच्या ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी भगवान विष्णू आहे, विष्णुमय जगत किंवा याच्याही ठिकाणी आहे. म्हणजे सद्गुरू याच्या ठिकाणी आहे. विष्णू आपल्याला माहित नसतील तर सद्गुरू याच्या ठिकाणी असं म्हणावं. आणि आपण तिथे वंदन करावं. म्हणजे काय, काही भेदाभेद असतील, काही त्याच्याबद्दल आपल्या मनात काही आलं असेल तर ते दूर होतं मनात. आणि त्याच्यामुळे नमस्काराने अंगामध्ये नम्रता येते. आणि लोक म्हणतात किती नम्र आहे हा, बघा किती साधा माणूस आहे, किती नम्र आहे. असं आज ते भोसलेंच्या बरोबर आले होते आमच्याकडे मगाशी. हे एवढ्या मोठ्या मंदिराचे ट्रस्टी आहेत, परंतु ते एवढे नम्र आहेत. आणि कुठल्या बँकेमध्ये ते अभ्युदय बँकेमध्ये मोठ्या पदावर होते, मॅनेजर पदावर होते. पण त्यांच्या ठिकाणी एवढी नम्रता आहे, ते वारंवार नमस्कार करत होते आम्हाला आणि वारंवार सांगत होते की माझं भाग्य आहे म्हणाले की तुमच्याकडून एवढं आम्हाला ऐकायला मिळालं म्हणाले. तेव्हा नमस्कारामुळे अंगामध्ये नम्रता येते आणि अहंकार जातो. केवढं केवढं त्याचा लाभ आहे नमस्काराचा. नमस्कार तशा प्रकारे केला पाहिजे म्हणाले. त्याला वंदन भक्ती केली, नुसतं नमस्कार करायचं तर ती वंदन ही भक्ती आहे. म्हणजे प्रेमाने नमस्कार करायचा. प्रेमाने जेव्हा नमस्कार करतो तेव्हा त्याला वंदन भक्ती असं म्हणतात. आणि नुसताच करतो तर त्याला नुसतं नमस्कार असं म्हणतात. तेव्हा नमस्कार केल्यामुळे मनातल्या शंका नाहीशी होते. आपल्याबद्दल कोणाच्या बद्दल आपल्या मनात शंका असेल तर आपण त्याला नमस्कार प्रेमभावाने केला
इथे विष्णू आहेत, सद्गुरू आहेत असं म्हणून नमस्कार केला, तर आपल्या मनातली शंका नाहीशी होऊन जाते आणि त्याच्याही मनातली आपल्याबद्दलची शंका नाहीशी होते. केवढा लाभ आहे म्हणजे सर्व शंका नाहीशी होत. आणि वंदन केल्यामुळे काय होतं, तर सद्गुरूंच्या अंतःकरणातील कृपा उचंबळून येते. सद्गुरूंना जेव्हा आपण वंदन करतो अत्यंत भक्तिभावाने, तेव्हा सद्गुरूंना असं सद्गुरूंच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये कृपा निर्माण होते त्या भक्ताच्या बद्दल आणि ती कृपा उचंबळून येते. मगाशी आम्ही बोलत होतो त्यांच्याशी, आम्हाला माहित नाही काय, थोडं बोललं की लगेच उचंबळून यायला लागायचं. मग आम्ही थोडा वेळ थांबायचं. त्यांना काहीतरी आम्ही सांगत होतो. सांगता सांगता एकदम आमच्या अंतःकरण भरून यायचं. आ अंतःकरणात कृपा उचंबळून येते. त्यांच्याबद्दल आमच्या ठिकाणी एकदम असं उचंबळून यायचं. मग आम्ही थोडं थांबायचं. तेव्हा सद्गुरूंना वंदन केल्यामुळे अत्यंत नम्र असल्यामुळे सद्गुरूंच्या अंतःकरणातली कृपा उचंबळून येते. केवढं मोठं आहे म्हणजे. आणि शेवटी सद्गुरूच्या कृपेमुळेच तर सगळं काही होतं म्हणाले. मगाशी तेही म्हणत होते, तुमची कृपा राहू द्या, तुमच्या कृपेमुळे सगळं होणार आहे म्हणाले. तेव्हा ते आमच्या अंतःकरणातली कृपा जागृत झाली, उचंबळून आली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान कशाने होतं? नुसतं वाचल्याने ज्ञान होत नाही. अगदी सद्गुरूंचं ज्ञान ऐकल्याने श्रवण भक्ती होतं म्हणाल. परंतु श्रवण भक्ती तो करतोय. आता आमचे विजयराव पाध्ये ते म्हणले, कालचं तुमचं प्रवचन एवढं सुंदर झालं, एवढं छान झालं. काय ते सांगत. तेव्हा हे म्हटल्याबरोबर आमच्या ठिकाणची कृपा उचंबळून यायला लागते मला. अरे याला आवडलंय, जे आपण सांगितलं त्यांना आवडलंय. असं म्हटलं की कृपा उचंबळून येते आणि अशी कृपा उचंबळून आले की ते ज्ञान त्याच्या ठिकाणी होतं. त्या कृपेमुळे त्याला ज्ञान होतं. आणि म्हणून नमनाने त्यांना वंदन केल्याने ते अत्यंत सद्गुरू प्रसन्न होतात आणि साधकावर सद्गुरू कृपा करतात. तेव्हा मगाशी मी सांगितलं होतं भोसले रवींद्र भोसलेंच्या बरोबर ते आले होते पाटील आणि जाताना त्यांनी वंदन केलं, नमस्कार केला. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मलाही आश्चर्य वाटलं बा. आम्ही त्यांच्याशी बोलता बोलता मला भरून येत होतं आणि मी थोडा वेळ थांबत होतो. असा बराच वेळ गेला. मी म्हटलं की आज मला असं का होतंय, की सारखं मी एखादी गोष्ट सांगितली की लगेच माझं अंतःकरण भरून जातं, मला थांबावंच लागतं. असं का होतंय? त्याचं मला उत्तर मिळालं ते जेव्हा जायला लागले तेव्हा. जाताना त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते पायावर डोकं ठेवलं त्याने. ते उचलतच नव्हते म्हणा आणि त्यांना एवढं भरून आलं ते असे गदगद नुसते हलायला लागले. त्यांचं शरीर हलायला लागलं गदगद. आणि अत्यंत प्रेमाने त्यांना अश्रू त्यांच्या ठिकाणी आले. अंतःकरण त्यांचं एवढं भरून आलं. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे मला का उचंबळून येत होतं याचा उलगडा मला झाला. की म्हणजे हे अन्योन्य असते. भक्ती हे अन्योन्य आहे. भक्त आणि सद्गुरू हे अन्योन्य आहे. तेव्हा त्यांचा नमस्कार, आता वंदन भक्ती आपण म्हणतोय, खरोखर वंदन भक्तीचा आम्ही प्रत्यय घेतला आज. की आम्हाला त्याचा अनुभव होता आमच्या सद्गुरूंच्या ठिकाणी. परंतु त्यांनी आम्हाला वंदन केल्यानंतर, अरे भक्तही कसा वंदन करतो बघा, कशी त्याची वंदन भक्ती आहे. आणि तो असा त्याचं अंतःकरण एवढं भरून आलं आणि ते गदगद हलायला लागलं. तेव्हा आजच आम्हाला या वंदन भक्तीचा अनुभव आला. ते म्हणाले, माझं केवढं भाग्य आहे म्हणले. आपली भेट झाली म्हणाले. आता रवींद्र भोसले म्हणाले, की आपण असं करूया, आधी लोकांना बोलूया वगैरे. तर ते म्हणाले, की नाही, नाही, सद्गुरू जसं सांगतील तसं आपण करूया. तर तुम्ही म्हणाले, तुम्ही सांगा, जसं तुम्ही सांगाल तसं तसं मी करीन. म्हणजे बघा, याला नम्रता म्हणतात, याला वंदन भक्ती असं म्हणतात. तेव्हा माझं केवढं भाग्य आहे म्हणजे आपली भेट झाली. तेव्हा नमस्काराच्या योगाने समबुद्धी येते. सर्व ठिकाणी तो समबुद्धीने बघतो म्हणा. आणि साधकांनी अनन्य भावाने जेव्हा नमस्कार केला, साधक जेव्हा अनन्य भावाने नमस्कार करतो सद्गुरूंना, केवढं याच्यात रहस्य आहे. एक नमस्कार म्हणतो आपण, पण तो काही साधा नाही म्हणा. साधक जेव्हा अनन्य भावाने
सद्गुरू नमस्कार करतो तेव्हा त्याची सद्गुरूला काळजी लागते. त्याचा असे भार निरंजनाला. जो सद्गुरूला अनन्य भावे शरण गेला त्याचा असे भार निरंजनाला. त्याचा भार सद्गुरूंच्यावर येतो. आणि मग तो काय करतो, मग सद्गुरू काय करतात, ते त्याला अगदी सोप्या मार्गाने. आम्ही मगाशी सांगत होतो की प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येकाचा प्रत्येकाचा भक्ती मार्ग वेगळा आहे. आम्ही त्याला सांगतो, अरे तू या मार्गाने चल, तू या मार्गाने चल. आणि त्या मार्गाने तो जायला लागतो, त्याला आनंद होतो म्हणा. मग सद्गुरूला त्याची काळजी निर्माण होते. जेव्हा तो अनन्य भावाने नमस्कार करतो तेव्हा सद्गुरूला त्याची काळजी निर्माण होते. ते सगळी त्याची काळजी घेतात आणि त्याला सद्गुरूंना त्याची आठवण सारखी होत राहते. जो सद्गुरूला अनन्य होतो त्याची त्याची आठवण सद्गुरूला असते. तेव्हा ते चव्हाण आम्हाला म्हणाले, त्यांच्याशी आमचं काही बोलणं झालं, पण ते आम्हाला वाटलं की अर्धवट राहिलं. मग त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी फोन केला. हो म्हणलं, बोलणं झालं, पण म्हणलं फोन याच्यासाठी केला की बोलणं झालं पण ते अर्धवट झालं. मला पूर्ण तुम्हाला सांगायचं राहिलं. तर म्हणले, सद्गुरू तुम्ही किती काळजी घेता म्हणले आमची. काय मला वाटतं याचंच खूप हे वाटतं म्हणाले, की एवढी आठवण ठेवून तुम्ही मला ते सांगितलं नाही. त्याची आठवण ठेवून तुम्हाला काय सांगायचं राहिलं तर ते तुम्ही मला फोन करून सांगितलं. ते म्हणले, मला एवढं त्याचं हे वाटतंय म्हणाले, की एवढी तुम्हाला आमची काळजी आहे. कारण काय, जो अनन्य असतो त्याची काळजी सद्गुरूला असते म्हणजे सर्व काळजी. आणि त्याला अगदी ते सोप्या मार्गाने थेट भगवंतापर्यंत पोहोचवतात असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्याचा असे भार निरंजनाला. जो साधक अनन्य भावाने सद्गुरूंना नमस्कार करतो, वंदन करतो वारंवार, मग ते सद्गुरूंना त्याची काळजी निर्माण होते. अरे याचं कसं काय होणार, याचं बरोबर झालं पाहिजे भक्ती मार्ग. आणि म्हणून ते त्याला अगदी सोप्या मार्गाने थेट भगवंतापर्यंत पोहोचवतात नेऊन. म्हणून त्या चव्हाणांना आमची कृतज्ञता वाटली, कृतज्ञता जाणवली, की सद्गुरू आपली किती काळजी घेतात, आपला किती विचार करतात. त्या धनश्रींच्या आई ते हॉस्पिटलमध्ये होत्या. आम्हाला त्यांची आठवण येते. कारण त्यांचा भाव एवढा आहे ना, त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना एवढा आनंद होतो. आणि ते गदगद होतात एकदम. असं नमस्कार करतात ना, ते एकदम एवढं त्यांचं अंतःकरण भरून येतं, काय विचारू नका. मला त्यांचं मोठं आश्चर्य वाटतं, की आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो किरण बरोबर. तेव्हाही त्यांनी नमस्कार केला तर एवढं काय विचारू नका. एवढं त्यांना सद्गदित अंतःकरण होतं. हे लक्षण आहे म्हणाले. तेव्हा त्यांना बरं नाही, तर आम्ही आमच्या मनात असं, अरे त्यांना बरं नाही, ते बरं वाटलं पाहिजे लवकर, असं आमच्या ठिकाणी त्याची काळजी निर्माण होते. म्हणून का, तर त्यांचे भावपूर्णता एवढी आहे म्हणा. आणि आम्ही भेटलो की त्यांना खूप आनंद होतो आणि त्या वंदन भक्ती करतात आणि त्यांचा उत्कट भाव आम्हाला जाणवतो. तेव्हा म्हणाले, असे भक्त सद्गुरूंच्या ठिकाणी असा उत्कट भावाने वंदन करतात, तेव्हा त्यांना केवढ्या अशा गोष्टी प्राप्त होतात, केवढा तरी लाभ त्यांना होतो त्या भक्तीचा. तेव्हा म्हणतो की असा जो भक्त सद्गुरूला शरण गेलेला नाहीये, पण तो सुद्धा काय करतो, तो देवालयाच्या ठिकाणी जातो, नित्यनेम त्या मूर्तींना तो गौणी भक्ती करतो. त्या मूर्तींना वंदन करतो. औदुंबर, वड, पिंपळ, तुळस आदी वृक्षांच्या ठिकाणी देवत्वाची भावना करतो. कोणाच्याकडे औदुंबराचं झाड असेल तो कौतुकाने दाखवतो, बघा हे औदुंबराचं झाड आमच्याकडे आलेलं आहे. कोणी साधू संत भक्त दिसले तर त्यांना नम्रतेने वंदन करतो. इतकेच नव्हे तर कोणी आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतात त्यांना अत्यंत नम्रतेने वंदन करतात. नात्यानी, ज्ञानानी, अधिकाराने जी मोठी व्यक्ती दिसेल त्या सर्वांना अत्यंत पूज्य भावाने वंदन करणं, अशी भक्ती तो करत असतो. अर्थात याची लिमिट आहे, म्हणजे याची मर्यादा आहे. ती गौणी भक्तीची मर्यादा आहे. गौणी भक्ती ही एकांगीच राहते म्हणाले. आणि त्याचं समाधान होत नाही. तो असं सर्वांना नमस्कार करतो पण त्याचं समाधान होत नाही. कारण काय, तर परमेश्वराची ज्या ठिकाणी तो भावना ठेवतो
तिथे त्या परमेश्वराची सिद्धता नसते. तिथे परमेश्वर प्रत्यक्ष प्रगट नसतो. इतर सर्वांना तो नमस्कार करतो, नम्रपणे असतो. तो नमस्कार परमेश्वराला पावतो हे बरोबर आहे. परंतु याला समाधान होत नाही. का समाधान होत नाही याचं कारण असं आहे, की तिथे तो नमस्कार करतो, पण तिथे त्या परमेश्वराची सिद्धता नसते. परमेश्वर तिथे प्रगट नसतो. म्हणून परमेश्वराच्या अस्तित्वाचा त्याला अनुभव येत नाही. आणि जगात सर्व गोष्टी आपापल्या गुणांनी प्रगट होतात. तेव्हाच त्याच्या ठिकाणी अनुभवाचा निश्चय होतो. तर इतर ठिकाणी नमस्कार केला तर त्या ठिकाणी परमात्म्याचे गुण नसल्यामुळे त्याला त्याचा अनुभव येत नाही. आणि भाविकाला परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलही असंच वाटतं. म्हणजे आतापर्यंत त्याची भक्ती निर्गुण असते. आहे बाबा परमेश्वर कुठेतरी आहे, अशी निर्गुण भक्ती असते. म्हणून त्याला असं वाटायला लागतं की परमेश्वराचं प्रेम, दया, कृपा, आशीर्वाद, ज्ञान इत्यादी हे जे गुण आहे म्हणले परमेश्वराचं प्रेम, दया, कृपा, आशीर्वाद, ज्ञान इत्यादी जे गुण आहे ते प्रत्यक्ष मला प्राप्त झालं पाहिजे. प्रत्यक्ष झालं पाहिजे. मग प्रत्यक्ष परमेश्वराच्या सारखी व्यक्ती पाहिजे. आता परमेश्वराचे जे गुण आहे ते ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ती व्यक्ती कोण? तर म्हणले त्याच्यासाठी परमेश्वर हा स्वतः सगुण रूपाने येतो, म्हणजे मानव रूपाने येतो. मानव रूपे ईश्वर येतो, प्रेमी भक्ता भेटी देतो, प्रसंग प्रेमाचे घडवितो आनंददायी. तेव्हा प्रत्यक्ष ईश्वर येतो, प्रत्यक्ष परमेश्वर हा सगुण रूपाने सद्गुरूच्या रूपाने येतो. कारण काय? तर भक्ताला समाधान होत नाही म्हणले. त्याला प्रत्यक्ष ते गुण जिथे असतील तिथेच त्याला समाधान होतं. मग सद्गुरूंच्या ठिकाणी ते सर्व गुण असल्यामुळे सद्गुरूंनी आपल्याला दर्शन द्यावं, आपण त्याची सेवा करावी असं वाटतं त्याला. मग सेवा कुठे करणार? परमेश्वराची सेवा कसं करणार हो? मग सद्गुरूंची सेवा करू शकतो. तो जेव्हा मानवी रूपाने सद्गुरूंच्या रूपाने तेव्हा त्याची सेवा करतो. म्हणजे त्याच्या मनात जी इच्छा असते की देवाची सेवा करावी, काय त्याचं दर्शन घ्यावं, त्याला नमस्कार करावा, हे सर्व त्याचं जे इच्छा आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणी प्रत्यक्ष सद्गुरूंच्या ठिकाणी तेव्हा ती पूर्ण होते, म्हणून तेव्हा त्याला समाधान होतं. म्हणून तो अनन्य भावाने भगवंताला आळवून आळवून पुन्हा पुन्हा त्याच्या सगुण दर्शनाची तो करुणा भागतो की भगवंता मला सगुण रूपाने दर्शन द्या. आणि मग एकदा परमेश्वर प्रसन्न होऊन जसा हनुमंताला राम रूपाने भेटला किंवा अर्जुनाला कृष्ण रूपाने भेटला, तसा त्याला परमेश्वर प्रत्यक्ष सद्गुरू रूपाने भेटतो. आणि सद्गुरू रूपाने भेटल्यानंतरच तो त्याची अशी भक्ती करू शकतो. आणि अशी भक्ती केल्यानंतर वंदन भक्ती करू शकतो. आणि तरच तेव्हा त्याला समाधान प्राप्त होतं. मग आमच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर सर्वांना समाधान प्राप्त होईल. मग तो कोणी नवीन असो, कोणी असो, त्यांना समाधान प्राप्त होतं. आणि त्याच्यानंतर असं समाधान ज्याला प्राप्त होतं वंदन भक्तीने, त्याच्यासाठी पुढची पायरी तयार असते. म्हणजे भक्तीची पुढची पायरी म्हणजे दास्य भक्ती. तो परमेश्वर सद्गुरू रूपाने जेव्हा भेटतो तेव्हा त्याच्या दास्य भक्तीला सुरुवात होते. नाहीतर दास्य भक्ती कशी करणार मला आणि कोणाची करणार? तेव्हा या दास्य भक्तीमध्ये देवाचं सद्गुरूंचं पडेल ते काम करावं. दास्य भक्ती म्हणजे काय? जे काही सद्गुरू सांगतील असं नाही, काय पडेल ते काम करावं. सद्गुरूंनी सांगितलंच पाहिजे असं नाही म्हणत. अगदी खालच्या कनिष्ठ दर्जाचं सुद्धा काम करावं. आम्ही जातो तर सद्गुरूंच्या घरी काही केर दिसला, काय आम्ही झाडू मारून तो केर काढायचा. काय आणखी कुठे काय दिसलं ते व्यवस्थित ठेवायचं. असं पडेल ते काम आपण तिथे केलं पाहिजे. नाहीतर जाऊन खुर्चीवर बसलो आपण आणि बोलायला लागला असं नाही म्हणा. तो तिथे जाऊन सर्व काम कर. मागे आमचा प्रेस होता तिथे, एकदा आम्हाला खूप काम होतं आणि आपलं आम्हाला वाटायला लागलं अरे आता कोणी असतं तर बरं झालं असतं आपल्याला मदत करायला. दुसऱ्या दिवशी आम्हाला ते द्यायचं होतं काम.
तर तेवढ्यात किरणमुळे आल्या, त्यांची गाडी घेऊन आली. तेव्हा त्यांची आता जशी गाडी घेतली आणि ती तशीच गाडी तेव्हा होती. ती गाडी घेऊन आली आणि त्यांनी बघितलं की आमच्या एवढं काम आहे. त्यांनी लगेच ते आम्हाला मदत करायला लागले. काय सर्व त्यांनी ते मासिकाचं हे केलं आणि त्यांच्या त्यांच्या गाडीमध्ये ती मासिकं सर्व भरली आम्ही आणि मग ते आम्ही घेऊन गेलो त्याला बाइंडिंग करायला. म्हणजे हे सर्व त्यांनी तिथे ते स्वतः केलं. म्हणजे सद्गुरूंचं पडेल ते काम जो करतो त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. तेव्हा सदा सर्वदा सद्गुरूंच्या सहवासात असावं लागतं त्याच्यासाठी. ते त्यावेळेला रोज यायचे. त्याच्यामुळे तो नेहमी आमच्या सहवासात असायचे. आणि सद्गुरूंनी बोलवण्याची वाट बघायची नाही. नाही सद्गुरू जेव्हा बोलवतील तेव्हा आपण जाऊ, बघूया असं नाही म्हणा. तर नेहमी ते हनुमंताप्रमाणे दास्यभक्ती कोणाची? हनुमंताची दास रामाचा हनुमंत नाच. तेव्हा हनुमंताप्रमाणे तो नेहमी प्रभू रामाच्या चरणाशी बसलेला. तसं म्हणाले नेहमी सद्गुरूच्या चरणाजवळ अत्यंत नम्रतेने बसावं आणि त्यांची सेवा करावी असा त्याचा उत्कट भाव असतो आणि या सेवेसाठी तो तत्पर असतो म्हणून. आणि या परमेश्वराचा या सद्गुरूंचा सहवास सदैव नेहमी आपल्याला मिळावा आणि आपल्याकडून त्याची सेवा घडावी, त्याचे कृपाशीर्वाद आपल्याला नेहमी मिळावे, त्यांच्याकडून आपली सर्व दुःख निरसन व्हावं, आपल्याला त्यांचं प्रेम भोगायला मिळावं असं त्याला वाटतं आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो अहोरात्र त्याची तळमळ असते आणि त्याच्याप्रमाणे तो प्रयत्न करत राहतो. पण म्हणले गौडी भक्ती ते समाधान त्याला मिळत नाही. त्याला नाना तऱ्हेच्या अडचणी उत्पन्न होतात. एका बाजूला त्याला संसारातले मोह, दुसऱ्या बाजूला जग आणि जगात वावरणारी लोक, जगातल्या लोकांकडूनही त्याला दुःख होतं. तो जरी किती चांगला वागला तरी जगातले लोक त्याच्याशी तसं वागत नाही, विरुद्ध वागतात. त्याच्यामुळे त्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे या सर्व अडचणी त्याला उत्पन्न होतात. परंतु ती दास्य भक्ती तो करत राहतो. ह्या सर्व अडचणीवरचा उपाय काय? तर दास्य भक्ती करणे. ते आमचे चव्हाण म्हणतात की सद्गुरू सांगा कुठे आपल्याला जायचं, कधी जायचं मला सांगा, मी येतो म्हणाले. तेव्हा ते या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा लगेच तो दास्य भक्ती करतो. तो आपला प्रयत्न सोडत नाही. तेव्हा परमेश्वराला त्याची दया येते आणि परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या इच्छा तो पूर्ण करतो. तो म्हणतो काय तुझी इच्छा आहे सांग म्हणाले, मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. तेव्हा दास्य भक्तीमुळे परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याची सर्व इच्छा पूर्ण करतो. त्याची एकनिष्ठ भक्ती पाहून परमेश्वरालाही सद्गुरूलाही त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. अरे हा किती भक्ती करतो म्हणा. ते परमहंस स्वामी म्हणायचे, आम्ही त्यांना म्हटलं एकदा, मी आता असं करू का? ते म्हणले आता तुम्ही काही करायचं नाही, आता इथे बसून राहायचं. आता इतर लोकांना आपण ते सगळं सांगू म्हणाल. तुम्ही पुष्कळ केलं म्हणे, पुष्कळ केलं तुम्ही, आता तुम्ही नाही करायचं असं ते आम्हाला सांगायचे. तेव्हा अशी एकनिष्ठ भक्ती बघून परमेश्वरालाही त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि वारंवार सहवास मिळून परमेश्वराची त्याचं सख्य होतं. म्हणून आमचं त्यांच्याशी सख्य भक्ती झाली सुरू. असा जो नेहमी दास्य भक्ती करतो सद्गुरूंची, त्याला सद्गुरू सख्य भक्ती देतात आणि तिथून मग त्याची सख्य भक्ती सुरू होते म्हणा. तेव्हा सख्य भक्ती म्हणजे काय? जसा देव तैसा सद्गुरू, जशी देवाची भक्ती करायची तशीच सद्गुरूची भक्ती करायची म्हणा, असं रामदास स्वामी सांगतो. की ह्या सर्व भक्ती देवासाठी तुम्ही जशा करता तशा सद्गुरूंसाठी करायला पाहिजे. जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलिला हा विचारू. आणि सर्व शास्त्रामध्ये असंच सांगितलंय म्हणाले. सर्व शास्त्रांनी हाच विचार बोलून दाखविला. कुठला? जैसा देव तैसा सद्गुरू. मग मी सख्य भक्ती कशी करू? अरे जसा देव आहे ना तसाच सद्गुरू आहे. तर सद्गुरूंशी तुझी सख्य भक्ती झाली पाहिजे. जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलला हा विचारू, असं शास्त्रांनी सांगितलं. म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूशी असावा.
म्हणून सख्यत्वाचा, ही सख्यत्व भक्ती जी आहे, सख्यत्व भक्तीचा हा जो प्रकार आहे, हा सद्गुरूंशीच करावा. नाही तर म्हणले असे पुष्कळ मित्र असतात, असे पुष्कळ लोक असतात, असे पुष्कळ व्यक्ती असतात, आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे असतात, पण तिथे सख्य भक्ती होऊ शकत नाही. कारण जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूसी असावा. देवाशी परमसख्य करावे, देवाशी परमसख्य करावे, तसंच सद्गुरूशी परमसख्य करावे. प्रेम प्रीतीने बांधावे, प्रेम प्रीतीने सद्गुरूला बांधावं. सख्य भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, हे सख्य भक्तीचं लक्षण आहे. प्रेम भक्तीने प्रीतीने त्याला बांधून ठेवावं. याशी बांधा दाव्याने, त्याच्यावर दावा सांगता येतो म्हणले तेव्हा आपल्याला. परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरी, वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. याशी बांधा दाव्याने, एवढी त्यांची भक्ती गवळणींची की ते त्या म्हणायला लागल्या, एवढी सख्य भक्ती झाली, याला दाव्याने बांधा म्हणलं, याला प्रेम भक्तीने बांधा, प्रेम भक्तीच्या दाव्याने, अशा त्या म्हणू लागल्या. असं हे सख्य भक्तीचं लक्षण आहे म्हणा. प्रेम प्रीतीने बांधावे, सख्य भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. देवास जयाची अत्यंत प्रीती, सद्गुरूंना जी काही आवडतं. आता आम्ही किरण मुळेंच्याकडे जातो, सर्वांना माहिती आहे, धनश्री त्या लोणी साखर घेऊन येते आणि ते आम्हाला देते. सिंधुताई कधी आम्हाला लोणी साखर आणून देतात, तेव्हा त्यांना माहिती आहे की आम्हाला काय आवडतं. आम्हाला शिरा आवडतो, ते आम्हाला शिरा शिरा आणून देतात. त्यांना माहिती आहे की सद्गुरूंना काय आवडतं. ज्या देवास ज्या जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, तशा प्रकारे आपण वर्तन करावं. येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त. आणि असं करत असता केल्यामुळे सद्गुरूशी भगवंताशी आपलं सख्य घडतं, निश्चित आहे, हे निश्चित आहे म्हणा. असा सख्य भक्ती घडते. भक्तिभाव आणि भजन, भक्तिभाव म्हणजेच भजन. दुसरं काही नुसतं भजन करणं असं म्हणजे भजन नाही म्हणत. तर भक्तिभावाने जी जी क्रिया आपण करतो त्याला भजन असं म्हणतात. निरूपण आणि कथा कीर्तन, निरूपण करणं, कथा कीर्तन करणं. प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा, देवाला काय आवडतं? भक्तिभाव आणि भजन, भक्तिभाव. मग त्याच्यासाठी कार्यक्रम करावे. आता आम्ही जोशींना सांगितलं, अविनाश जोशी, तुमच्याकडे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम. ते म्हणले हो सद्गुरू. म्हटलं तुम्ही सांगतच नाही, आम्हाला सांगावं लागतं. नाही म्हणाले, आम्ही सांगणारच होतो म्हणाले. तर म्हटलं आता भक्तिभाव आणि भजन करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे. निरूपण आणि कथा कीर्तन, निरूपण आणि कथा कीर्तन असं तिकडे होणार आहे. आणि त्याच्या आधी श्रावणीचा कार्यक्रम, किरण मुळे यांनी सांगितलं श्रावणीचा कार्यक्रम आपल्याकडे होणार आहे. ते आता कधी ठरवतात ते आपण बघूया, कुठे ठरवतात, कधी ठरवतात. सर्वांनी यायचं आहे. प्रेमळ भक्तांचे गायन, आणि आम्ही सांगतो की प्रेम भक्तांचं गायन, भक्ती गायन करा, ते गायन आम्हाला आवडतं. प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा, म्हणजे भक्ताला सद्गुरूंना काय काय आवडतं ते सांगितलंय म्हणा. आपण तैसेची वर्तावे, म्हणून आपण तसं करावं म्हणा. आपणासी तेची आवडावे, आणि आपल्यालाही ते आवडावं. कथा कीर्तन भजन कार्यक्रम असं भक्तांनी केलेलं सद्गुरूंना आवडतं, आणि म्हणून आपणही तसंच करावं. मनासारखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. सद्गुरूंच्या मनासारखं घडलं असता सख्य निश्चितपणे घडतं, सख्य भक्ती निश्चितपणे घडते, हे लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंना जे काही पाहिजे, त्यांना जे काही आवडतं त्यांच्या मनासारखं आपण करावं. नाहीतर त्यांच्या मनात वेगळंच आहे आणि आपल्या मनात वेगळंच आहे, मग ते काही जमणार नाही. नाही नाही, सद्गुरू पण असं करणार आहे. नाही, तसं नाही. सद्गुरू तुमच्या मनात काय ते सांगा, तुम्हाला काय आवडतं तसं आम्ही करू. देवाच्या सख्यत्वा कारणे, याला सख्य भक्ती असं म्हणतात. देवाच्या सख्यत्वा कारणे, की देवाचं सखा होऊन राहणं,
याच्यासाठी कोण सखा होतो? अर्जुन हा सखा होता, उद्धव हा सखा होता, त्यांची सख्य भक्ती होती की ते श्रीकृष्णाला जे आवडतं तसं करायचं. तेव्हा सुदामा हा सखा होता, कारण श्रीकृष्णाला काय आवडतं तसं त्यांनी केलं. सद्गुरूंच्याकडे असताना, सांदीपनीच्या ऋषीच्या कडे असताना श्रीकृष्णाला काय आवडतंय सुदामा करत तसं सुदामा करत असते, म्हणून तो सखा सुदामा असं झाला. आप देवाच्या सख्यत्वा कारणे आपुले सौख्य सोडून देणे. सद्गुरूंना सुख देण्यासाठी आपलं सुख सोडून द्यावं. नाही तर आम्ही सांगितलं अरे असं असं करायचंय, नाही मग सद्गुरू आपण ते आता नाही करू, ते नंतर करू. अरे असं नाही म्हणा, नाही मग मला असं करायचं आहे त्याच्यामुळे ते त्या दिवशी करणं शक्य नाहीये. नाही काय अडचण असेल तर गोष्ट वेगळी, पण सद्गुरूंना असं वाटतंय ना, तर त्यांच्या सख्यत्वासाठी म्हणून आपलं सौख्य म्हणजे आपल्याला जिथे सुख वाटतं ते सोडून आपलं सुख सोडून देणं, यालाच तर सख्य भक्ती असं म्हणतात. त्याग करणं. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे त्याग करणं. ते उत्कट प्रेम, शुद्ध प्रेम. अनन्य अनन्य भावे जीवे प्राणी, अनन्य भावानी जीवानी प्राणानी शरीर तेही वेचावे. आणि शरीराचे कष्ट, की आपल्याला शरीराचे कष्ट होतात म्हणून आपण करत नाही, तेही बरोबर नाही. शरीराचे कष्ट पडले तरी हरकत नाही म्हटलं. शरीर तेही वेचावे. देवाच्या सख्यत्वासाठी, देवाचं सख्यत्व करायचं तर पडाव्या जीवलगांच्या तुटी. जीवलग त्यांच्या तुटी पडल्या तरी हरकत नाही म्हटलं. आम्ही इकडे आलो, महाराजांनी सांगितलं इकडून परत जायचं नाही, सर्व जीवलग तुटले. काय पण सद्गुरूंचं सख्य जोडलं म्हणून आम्ही या अवस्थेला आलो. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी. सर्व अर्पण करावं म्हणलं. सगळं जे काय आपल्याला आपलं आपलं वाटतं त्याच्यामुळे अहंकार वाटतो, अहम ममता वाढते, म्हणून सर्व अर्पण करावं. प्राण तोही वेचावा. प्राण सुद्धा आपला वेचावा. आपुले आवघेची जावे. आपलं सगळं जावं म्हणाले, सगळं हरावं आपण. हरे नमः हरे नमः असं. हरे नमः हरे नमः हरे नमः म्हणजे माझं सगळं हरून गेलं, मी हरलो, मी हरलो, मी हरलो. हरलो म्हटल्यानंतर तो मीपणा निघून जातो. आता जो हरलाय त्याच्या ठिकाणी मीपणा कसा राहिलो? म्हणून मीपणा घालवण्याची युक्ती काय आहे? तर म्हणले मी हरलो. सद्गुरूंशी खेळता खेळता मी सगळं हरलो, म्हणजे सगळं त्यांना अर्पण करून टाकलं. मग राहिलंच काय म्हणले आपल्याकडे? काहीच नाही राहिलं. मग अहंकार कुठे राहिला? अहंकार गेला म्हणा. अरे एवढं सोपं आहे म्हणले अहंकार, नाही तर कठीण आहे खूप. अहंकार घालवणं खूप कठीण आहे म्हणा. ऐसे परमसख्य धरिता. असं परम सख्य जेव्हा तो सखा होतो सद्गुरूंचा, देवास लागे भक्ताची चिंता, तेव्हा त्याची चिंता सद्गुरूंना लागते. अरे बाबा, अरे याच्यात काय घडतंय? सद्गुरू त्याला विचारत असतात, तो सांगत असतो. मग सद्गुरूंच्या ठिकाणी ती चिंता असते, अरे याचं व्यवस्थित झालं पाहिजे, असं त्याच्या ठिकाणी व्यवधान असतात. त्याच्यामुळे सर्व त्याच्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यात काही अडचणी आल्या तरी ते बाजूला होतात. देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाक्षागृही जळता विवरद्वारे काढिले. तेव्हा पांडवांना लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न केला, लाखेच्या गृहात. तेव्हा भगवंताला, श्रीकृष्णाला त्यांची चिंता लागली आणि तिथे प्रगट झाले आणि त्यांना तिथून त्यांनी विवर खणला आणि तिथून बाहेर काढलं. म्हणजे त्या टनेल खोदला आणि तिथून बाहेर काढलं. तेव्हा आपण असता अनन्य भावे देव तात्काळची पावे. आपण जर अनन्य भावाने, सख्य भावाने असतो, सख्य भक्ती आपली असेल तर देव तात्काळ पावतो, सद्गुरू तात्काळ पावतात. पण आपण त्रास घेता जीवे, आपण त्रास घेतला की देवही त्रास आहे. आपण त्रास करून घेतला, त्रागा करून घेतला की सद्गुरूंनाही त्रास होतो. आपल्या मनासारखे न घडे. अरे सख्य भक्ती म्हणजे देवाच्या मनासारखं करायचं, सद्गुरूंच्या मनासारखं करायचंय. तुझ्या मनाचं कुठे आलं म्हणे? मग त्याच्या मनासारखं घडत नाही तेव्हा तो रागावतो. आपल्या मनासारखे न घडे
तेने गुणे निष्ठा मोड झालं, सगळं तोडमोड झाली. ती निष्ठा एकनिष्ठता गेली, ती सख्य गेलं, ती श्रद्धा गेली, ती भक्ती गेली, ते प्रेम गेलं, सगळं मोडलं म्हणा. आपल्या मनासारखे न केवळ काय तर माझ्या मनासारखं झालं पाहिजे. नाही घडलं तर श्रद्धा गेली, निष्ठा गेली, प्रेम गेलं, भक्ती गेली, ज्ञान गेलं, सगळं गेलं. तेने तेने गुणी निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. मग त्याची त्याची जबाबदारी सहज आपल्याकडे आली म्हणा. आपण निष्ठा मोडली, आपण श्रद्धा मोडली, आपण सगळी प्रेम मोडलं, भक्ती मोडली, सख्य मोडलं. मग त्याची जबाबदारी कोणावर आली? सद्गुरूवर नाही म्हणले, ते आपल्यावर जबाबदारी आली. सहजची आली आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधासी येणे. आपल्या मनासारखं नाही झालं. मागे ते आम्हाला ते गृहस्थ म्हणाले, सद्गुरू तुम्हाला एवढं कळलं नाही? असं म्हणजे आपण म्हणून एखादा, काय तुला तुला एवढं कळत नाही, तुला एवढं कळत नाही असं म्हणत, अशा आविर्भावात ते म्हणले, सद्गुरू तुम्हाला एवढं कळलं नाही, मला मोठं आश्चर्य वाटतं असं म्हणतात. सद्गुरू तुम्हाला एवढं कळलं नाही, मला मोठं आश्चर्य वाटतं. तुम्हाला माहिती आहे माझी बायको उद्या कामावर जाणार आहे, तिला लवकर जावं लागतो, डबा करावा लागतो, मग एवढं तुम्हाला कळलं नाही? तेव्हा सद्गुरू तो म्हणतो असं कळलं आहे. अशा आपुलिया मनोगता कारण, अरे एका दिवसाने काय होतं म्हणजे, एक दिवस तू सुट्टी घेतली तर बायकोची तब्येत बरी नसती तर तिने एक दिवस सुट्टी घेतली असती का नाही? मग तुला एवढं काय म्हटलं मोठं हे झालं, आणि तू सद्गुरूंना म्हणतो, सद्गुरू तुम्हाला एवढं कळलं नाही, म्हणजे सद्गुरू तुम्हाला काही कळत नाही, या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही सद्गुरू असं. का तर त्याच्या मनासारखं झालं नाही. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधाशी येणे. रामदास स्वामींना असे अनुभव आले आणि म्हणून त्यांनी हे लिहिलं. आम्हालाही तसे अनुभव आले. देवावरी क्रोधाशी येणे ऐशी नव्हे तर की लक्षणे सख्य भक्तीची. आता म्हणतं सख्य भक्तीची लक्षणं काय ते सांगितली, आणि आता सख्य भक्तीचं लक्षण काय नाही हे सांगितलं. सख्य भक्ती कशाने मोडते हे सांगितलं. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधाशी येणे ऐशी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. देवाचे इच्छेने वर्तावे. देवाची इच्छा काय तसं मी करणार. मग आज ते गृहस्थ आले होते, मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. ते म्हणले सद्गुरू सांगतील तसं तसं आपण करूया, जसं ते सांगतील तसं तसं जसं तुम्ही सांगा तसं करू. पण म्हणलं मग ते कार्यक्रम केला की मग जेवण वगैरे द्यायला म्हणलं देऊ आपण, आपल्याकडे आहे जेवण वगैरे करू म्हणलं. मग ते म्हणलं आम्ही यज्ञ करतो, यज्ञ करावा लागेल. हो यज्ञ करू. मग ते लोकांना जमवावं लागतं. हा म्हणले लोकांना जमव. पण बरेच लोक येतील. म्हणलं आमच्याकडे बरेच भक्त मंडळी आहे, मग ते येतील. हो म्हणले काय हरकत नाही, आपल्याकडे किती लोक येऊ द्या म्हणाले. अरे काय देवाचे इच्छेने वर्तावे, ते आज एवढं म्हणत होते. त्यांनी आणि ते वारंवार म्हणत होते की तुम्ही जसं सांगाल तसं मी करणार, बस बाकी काही नाही. तेव्हा देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. सद्गुरू जे करतील तसंच मानावं, आपलं त्याला त्याच्यामध्ये घालायचं. मग सहजची स्वभावे कृपाळू देव. मग सद्गुरूंच्या ठिकाणी ती कृपा नावाची जी गोष्ट असते, ईश्वरी कृपा, ते ईश्वरी कृपा ते यायला लागते म्हणा त्यांच्या ठिकाणी. म्हणून मला मगापासून एवढं जाणवत होतं की भोसलेने पण जाणवलं असेल की सारखं अंतःकरण भरून, म्हटलं मी का असं अंतःकरण भरून येत आहे माझं सारखं. आता ती व्यक्ती तर नवीन होती आणि त्यांच्याशी बोलताना माझं मन अंतःकरण एवढं भरून येत, एवढं म्हटलं असं का होत आहे. तेव्हा लक्षात आलं की ती कृपा आपल्या ठिकाणी येते, भरून येते, कृपा भरून येते आपल्या. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. मग सहजची स्वभावे कृपाळू देव. मग देवाच्या ठिकाणी कृपा तो वेगळी त्याला करावी लागत नाही, त्याच्या ठिकाणी कृपा ती अशी उचंबळून येते कृपा.
आणि सद्गुरू म्हणतात आता याच्यावर काय कृपा करू मी, काय कृपा करू, असं त्यांच्या मनात येतं. अशी जवळीकता तेव्हा म्हणले अशी असा देव कृपाळू होतो आणि जवळीकता अशी यायला लागली, अशी त्या सख्य भक्तीमध्ये जवळीकता येते सद्गुरूंची आणि शिष्याची, आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास सद्गुरूंचा असतो आणि सद्गुरूंच्यावर त्या शिष्याचा पूर्ण विश्वास असतो. असा पूर्ण जेव्हा विश्वास असतो, पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास, पूर्ण प्रेम, पूर्ण खात्री अशी त्याच्या ठिकाणी निर्माण होते आणि अशी पूर्ण जवळीकता निर्माण होते. मग तो मग तो काय करतो, पुढच्या भक्तीला तयार होतो म्हणाले. मग तो परमेश्वराशी आपल्या अंतःकरणातील सुखदुःखाच्या सर्व गोष्टी बोलण्याची त्याला संधी मिळते. तो सर्व सांगतो आपल्या जीवनातलं काय काय, सुखाच्या गोष्टी सांगतो, दुःखाच्या गोष्टी सांगतो. किरण मुळे आमच्याशी बोलत असतात, मग ते आम्हाला मध्येच फोन करतात, मग ते सांगतात असं झालं, असं झालं, सुख सांगतात, दुःख सांगतात, सगळं सांगतात. तेव्हा त्याला अशी संधी मिळते आणि अंतःकरणातली सुखदुःखाच्या गोष्टी तो सांगतो आणि परमेश्वरही आपल्या हृदयातील गुह्य असे अनुभवाचे ज्ञान त्या भक्ताला निवेदन करतो आणि मग आपल्या हृदयातलं गुह्य ज्ञान, सद्गुरूंच्या हृदयातलं जे गुह्य ज्ञान असतं ते आपोआप बाहेर येतं म्हणतात. नाहीतर ते असं बाहेर येत नाही, अनुभवाचं ज्ञान बाहेर येतं. आणि या सख्य भक्तीमुळेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, तू माझा प्रिय भक्त आहेस, तू माझा प्रिय सखा आहेस, आणि असे म्हणून मी तुला या अत्यंत गुह्य असा आत्मज्ञानाचा गीताबोध करतो. आणि म्हणून अर्जुनाचा भगवंताशी असलेला हा जो पूर्वीचा आधी द्वैत भाव होता, पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मला युद्ध करायला नका सांग, असा द्वैत भाव त्याच्या ठिकाणी आला. मग युद्धामध्ये असं होतं तसं होतं, ते माझे मोह ममता सर्व त्यांनी प्रगट केली. द्वैत, कारण काय, श्रीकृष्णाची त्याचा द्वैत भाव होता. श्रीकृष्णाच्या मनात एक गोष्ट होती आणि त्याच्या मनात दुसरीच गोष्ट होती. पण जेव्हा गीता बोध केला, आत्मज्ञान दिलं, सख्य भक्ती झाली, तेव्हा तो भगवंताशी त्याचा पूर्वीचा द्वैत भाव नष्ट झाला. दोन नाही म्हणले, एकच झाला तो. आणि नष्ट होऊन तो भगवंताशी एकरूप झाला. काया वाचा मने तो एकरूप झाला. मग एकरूप तो कसा होतो भक्त सद्गुरूंशी, तर तो आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो, सर्व सुखदुःख सांगतो, मनाशी मन मिळतं, बुद्धीशी बुद्धी मिळते आणि तो एकरूप होतो. सद्गुरू आपल्या शिष्याला त्या गुरुमंत्र देतात, त्या श्रीहरीचा गुरुमंत्र देतात आणि त्याला आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देतात. त्या गुरुमंत्रामुळे सोहम म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देतो. त्यामुळे काय होतं, सद्गुरूशी तो एकरूप होतो, म्हणजे सर्व चराचर सृष्टीमध्ये त्या श्रीहरीलाच तो बघतो, सद्गुरूलाच तो बघतो. त्याची दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते आणि मग सर्व प्राणी मात्राशी त्याला तसं वागता येतं आणि आत्मानंद भोगता येतो त्याला. मग जगाचं जे जे ज्ञान त्याला होतं ते श्रीहरीचं ज्ञान आहे असं त्याच्या लक्षात येतं. जगाचा जो जो अनुभव येतो तो श्रीहरीचाच अनुभव आहे असं त्याला लक्षात येतं. असा त्याचा अनुभव होतो आणि त्या भावनेने त्याचा आनंद उत्तरोत्तर वाढत जातो. त्याचा आनंद, सच्चित आनंद, तो सच्चित आनंद पदावर आरूढ होतो मला. त्याचा आनंद वाढत जातो आणि ते ज्ञान तो आपल्या मुखाने प्रगट करतो. मग तो जो अनुभव आहे म्हणजे आनंदाचा, ते जे ज्ञान आहे तो आपल्या मुखाने प्रगट करायला लागतो. मग तो सर्वात शेवटची जी भक्ती आहे, सर्वात श्रेष्ठ जी भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती, तिथपर्यंत येतो म्हणले आणि तिथून त्याची आत्मनिवेदन भक्ती सुरू होते. तेव्हा आत्मनिवेदन भक्ती, या भक्तीत तो काय करतो, आपले जीवदशेत आलेले संसाराचे अनुभव सांगतो. जसं आम्ही सांगतो, आम्ही काय सांगतो गीतेवरचं, गीता म्हणजे हे आत्मनिवेदन भक्ती आहे आमची. हे हरिपाठ त्याच्यावर आम्ही बोलतो ही आमची आत्मनिवेदन भक्ती आहे. कारण काय, आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती,
त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे. आत्मनिवेदन भक्ती घडली की तो परमात्म्याशी एकरूप होतो. तेव्हा तो काय करतो, जीवदशेत त्याला आलेले जे अनुभव आहेत, तसंच परमार्थामध्ये सद्गुरूंच्या सहवासामध्ये त्याला जे अनुभव आले, सद्गुरूंच्या नंतर तो कार्य करतो, त्या कार्यामध्ये त्याला परमेश्वर स्वरूपाचे जे अनुभव आले, ते सर्व अनुभव तो प्रगट करतो. भक्तांचे आलेले अनुभव, परमार्थात आलेले अनुभव, इतरांचे आलेले अनुभव, जगाचे आलेले अनुभव, हे सर्व तो त्याच्यात प्रगट करतो आणि त्याच्यामुळे त्याला आनंद होतो आणि त्याच्या आनंदाबरोबर जगाचे कल्याण होतं. सर्व जगाचं कल्याण होतं आणि जगाला मार्गदर्शन मिळतं. म्हणून आम्ही जे प्रवचन करतो त्यात काय असतं, त्याच्यात ज्ञानही असतं, त्याच्यात प्रेमही असतं. सद्गुरूंचे आमचे झालेले संवाद, सद्गुरूंचे अनुभव, सद्गुरूंच्या ठिकाणी आम्ही घेतलेला अनुभव, कार्यात सद्गुरूंचा आम्ही घेतलेला अनुभव, सद्गुरूंचं आमच्यावर प्रगट झालेलं प्रेम, त्यांनी सांगितलेलं ज्ञान, त्यांची घडलेली भक्ती सेवा, त्यांची घडलेली नवविधा भक्ती, हे सगळं आम्ही सांगत असतो आणि त्याच्यामुळे हे आत्मनिवेदन होतं. हे सर्व आत्मनिवेदन होतं आणि त्याच्यामुळे सर्वांना मार्गदर्शन मिळतं भक्तांना, की नवविध भक्ती म्हणजे आहे काय आणि ती करायची कशी, की ज्या नवविधा भक्ती केल्यानंतर शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती आहे, आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे, की त्या परमेश्वराशी तो एकरूप होतो, तोच परमेश्वर होऊन राहतो म्हणाले. म्हणून सांगतात की त्या जगाला त्याचं मार्गदर्शन मिळतं, त्याने आत्मनिवेदन भक्ती तो करतो, पण जगाला त्याचं मार्गदर्शन मिळतं आणि अज्ञानाच्या अंधकारात दीपाचा प्रकाश होतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात, ऐका आत्मनिवेदनाचे लक्षण. आता आत्मनिवेदन जे शेवटी भक्ती आहे त्याचं लक्षण आहे का म्हणा, देवाशी वहावे आपण. आता धूपं दीपं च नैवेद्यम समर्पयामी अक्षतां समर्पयामी दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनम काय समर्पयामी चंदनम समर्पयामी माल्य पुष्पम समर्पयामी. असं करता करता शेवटी तो काय म्हणतो की अहम समर्पयामी, म्हणजे मी स्वतःच भगवंता, आता तुला माझा देहासकट मी देह समर्पित करतो, माझं सर्व काय बाह्य जड देह समर्पित करतो, सूक्ष्म देह मन बुद्धी चित्त अहंकार ते सगळं तुला समर्पित करतो. याला आत्मनिवेदन असं म्हणतात. त्याला सगळं अर्पण करून टाकावं. मग भगवंताला सर्व अर्पण करून मग आपल्याला काय मिळणार हो? भगवंताला जर आपण सगळं अर्पण करून टाकलं तर म्हणले आपल्याकडे काहीच नाही राहणार. मग काय, मी सगळं देऊन टाकलं तर माझ्याकडे काय राहणार, असं म्हणतात. तेव्हा अक्कलकोट स्वामींच्याकडे एक खूप श्रीमंत व्यक्ती आली. त्याच्यानंतर ते त्यांचे भक्त झाले. त्यांची कथा आहे. तर त्यांची खूप प्रॉपर्टी होती, खूप वाडेन, खूप सोनं नाणं, कितीतरी किलो त्यांच्याकडे सोनं होतं. दीड किलोचं त्यांच्या गळ्यात सोन्याचं हे होतं. स्वामी समर्थांनी सांगितलं, ते म्हणाले की मला असं तुम्ही अनुग्रह द्या. तर म्हणाले, अनुग्रह वगैरे इथे काय देत नाही, तू माझा पुत्र आहेस. तेव्हा म्हणाले, तू एक काम कर म्हणा, तुझं जे काय असं त्यांच्या ठिकाणी गायी होत्या, गुरं होती, काय होतं, सगळं संपत्ती होती, ते जेवढं सगळं आहे ना म्हणाले, ते तू सर्व देऊन टाक सर्वांना, ब्राह्मणांना, सगळ्यांना, जे गरजू लोक असतील त्यांना देऊन टाक म्हणाले, आणि मग तू माझ्याकडे ये. तर त्यांनी तसंच केलं. ते गेले आणि सगळं वाडा गिडा सगळं ते आणि त्यांच्या पत्नी येऊन महाराजांच्याकडे फक्त आले. तेव्हा त्यांची एवढी कृपा झाली अक्कलकोट स्वामींची. आमच्या केशवदास महाराजांचा सुद्धा असाच प्रसंग आहे, सेम प्रसंग आहे. केशवदास महाराजांच्याकडे एक वयस्क असं जोडपं आलं आणि ते केशवदास महाराजांना म्हणाला की महाराज,
आम्हाला गुरुमंत्र द्या तुम्ही, गुरुमंत्र आम्हाला पाहिजे. पूर्वी गुरुमंत्र घेण्यासाठी लोक मागे लागायचे आणि त्यांना मिळायचं नाही. म्हणजे हल्ली आम्हाला मागे लागावं लागतं. उलट्या काळाला उलट्या काळाला तेव्हा यशोदास महाराजांनी सांगितलं, तुम्हाला गुरुमंत्र देऊ आम्ही, पण एका अटीवर. ते खूप श्रीमंत होते. तर ते म्हणले, तुमचं काय शेतीवाडी आहे, घरदार आहे, ते सगळं विकून टाका, नाही ते सगळं देऊन टाका, वाटून द्या म्हणलं, आणि तुम्ही नेसत्या वस्त्रांशी दोघंही नवरा बायको इकडे या, मग तुम्हाला आम्ही गुरुमंत्र देऊ, नाही तर नाही. पण त्यांनी मान्य केलं आणि ते गेले आणि त्यांनी ते सगळं विकून नाही, ते सगळं देऊन टाकलं सगळ्यांना. कारण विकले असते तर परत पैसे आले असते परत ते, त्याच्यामुळे ते सगळं त्यांनी देऊन टाकलं. याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात, की सर्व काय सर्व अर्पावे शेवटी देह तोही वेचावा. याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. सच्चिदानंद स्वामींनी आपल्या शेवटी जे काही पैसे होते त्यांच्या तिजोरीत ते धोत्रामध्ये असं घेतले आणि सर्व वाटून टाकले, सर्व अर्पण करून टाकलं. याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आणि अशी आत्मनिवेदन भक्ती जेव्हा घडते तेव्हा तो सद्गुरूंशी, त्या परमेश्वराशी एकरूप होतो. काय, जो सद्गुरूशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही, त्याला सायुज्य मुक्ती मिळते म्हणा. त्या नावा सायुज्य मुक्ती ख्यात असे. तेव्हा ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वाहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. आणि तत्वविवरण तुला जर अर्पण करता येत नसेल, तू तत्वविवरण कर. काय तत्व म्हणजे विचार कर म्हणजे. एक मुख्य परमेश्वरू, हा तत्वविवरण करायचं. तत्वविवरण करा. तुला जर तुझ्या देहाची आसक्ती सोडता येत नसेल तर ते उपाय सांगतात. खरं सद्गुरूंना सगळं अर्पण केलं म्हणजे झालं, पण एवढी करता येत नसेल तर म्हणले तत्वविवरण कर. म्हणजे काय, ज्ञानाने तू हे कर. मी कोण ऐसा निवाडा, मी कोण असा प्रश्न विचार स्वतःला. तू म्हणतो ना मी तर मी कोण असा प्रश्न विचार. पाहो जाता तत्व झाडा, मी कोणाचा प्रश्न विचारल्यावर जेवढी तत्व आहे म्हणले तेवढी त्यांना झाडून काढावं लागतं. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे सर्व 24 तत्व सर्व झाडून टाकावे लागतात. विचार करिता उघडा आपण नाही, आणि तो उघडा पडतो. अरे त्याला लक्षात येतं मी नाहीच आहे. मग हे सर्व तत्व झडून गेली, तत्व झाडा केल्याने शेवटी कोण उरतं? कोणीच नाही उरत. काहीच उरत नाही म्हणाले. मग काहीच उरत नाही, तोच तर म्हणले तो उघडा पडतो. तो आधी जो मी करतो असतो तो मी पळून जातो आणि तो उघडा पडतो. एक मुख्य परमेश्वरू, परमेश्वर एक मुख्य आहे. दुसरी प्रकृती जगदाकारू, दोनच गोष्टी आहे म्हणाले. एक तर एकीकडे परमेश्वर आहे, सद्गुरू आहे, आणि दुसरीकडे प्रकृती आहे, माया आहे. या दोनच गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट असूच शकत नाही. तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. अरे तू चोर आहे म्हणले. कारण काय, तू तिसरा तू मध्ये आला कुठे म्हणले. एक परमेश्वरच आहे. एक मुख्य परमेश्वरू. कसं विचार केलाय बघा. याला म्हणतात काय, आत्मनिवेदन भक्ती. एक मुख्य परमेश्वर, एकीकडे परमेश्वर आहे असा विचार कर. एकीकडे परमेश्वर आणि दुसरीकडे माया आहे. तिसरी गोष्टच अस्तित्वात नाही म्हणाले. कारण तू आहे, तू म्हणशील तर तू मायेतच आहे, प्रकृतीच आहे. प्रकृतीने तुला जन्म दिलाय, म्हणजे तू प्रकृतीत आला. एक परमेश्वर आहे, दुसरं प्रकृती आहे. मग तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये. मग तिसरा मी म्हणून हा तू मिरवणारा, हा तिसरा चोर तू कुठून आणला म्हणा. तिसरा नाहीच आहे तू. एक मुख्य परमेश्वर आहे, दुसरी प्रकृती आहे, जगदाकार. तिसरा तू कोणी नाहीच आहे म्हणले, गायब झाला. तिसरा कोणी राहिलाच नाही म्हणजे तो परमेश्वर स्वरूप झाला. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन. आत्मा एक सच्चिदानंद आहे आणि अहमात्मा हे वचन. आणि आत्मा कोण आहे हो, मी आत्माच आहे.
तरी मग आपण कैसा भिन्न उरला तेथे. मग तू वेगळा कसा उरला म्हणले? अहम आत्मा असं म्हटलं, तर तो वेगळा कसा उरला? असे हे श्रीहरीच्या तरी मग आपण कैसा भिन्न उरला तेथे. तेव्हा म्हणाले याला म्हणतात काय आत्मनिवेदन भक्ती. असं हे श्रीहरीच्या नवविधा भक्तीचं साधन ज्याला प्राप्त झालं आणि त्या साधनाप्रमाणे जो आचरण करतो तो श्रीहरी स्वरूपच होतो म्हणले, दुसरं काहीच होत नाही. कारण एकीकडे माया आहे, एकीकडे श्रीहरी आहे. बस सद्गुरु श्रीहरी एकीकडे आहे, माया एकीकडे. दोनच आहे. मग तिसरा तू आला कुठून असा विचार केल्यावर तिसरा तिथून गायब होतो. मग तो गायब होऊन जातो कुठे? तर तो श्रीहरी स्वरूपच होतो म्हणाल. आणि म्हणून यात जरा सुद्धा संशय नाही असं सांगतात. यात जरा सुद्धा संशय नाही असं महाराज सांगतात. आणि म्हणून श्री एकनाथ महाराज या नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले आणि सद्गुरु जनार्दन स्वामींची भेट झाली आणि त्यांचा श्री सद्गुरूंचा कृपा प्रसाद त्यांना प्राप्त झाला आणि तेही सद्गुरु पदाला जाऊन पोहोचले. तेही सद्गुरु पदाला जाऊन पोहोचले. म्हणून त्यांनी सर्वांना या मार्गाने जाण्याची कळकळीची विनंती केली. अरे बाबा या नवविधा भक्तीच्या मार्गाने जा म्हणजे तू परमेश्वराशी एकरूप होशील. तेव्हा ते सांगतात करा रे बापानो साधन हरीचे झणी करणीचे करू नका जेणे नय जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयेसी होय हरी रूप निश्चयेसी होय हरी रूप. श्री गुरुदेव दत्त.